श्री स्वामी समर्थ. तुमच्याही आयुष्यात असे काही लोक आहेत का जे तुम्हाला सतत कमी लेखतात, तुमच्याबद्दल खोट्या अफवा पसरतात आणि फक्त गरज असेल ना तेव्हाच तुमची आठवण काढतात? जर असे लोक तुमच्या आयुष्यात असतील ना तर आजचा हा खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. आणि हा व्हिडिओ नक्की ऐका, कारण आज आपण जाणून घेणार आहोत अशा लोकांपासून दूर राहणं तुमच्या आयुष्यासाठी का गरजेचं आहे. काही लोक आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करतात, आपल्याला प्रोत्साहन देतात, आपल्या यशात आनंद मानतात. पण काही लोक असेही असतात जे आपल्या आयुष्यात नकारात्मकता, तणाव आणि दुःख घेऊन येतात. आज आपण अशाच काही लोकांबद्दल बोलणार आहोत आणि एक महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहोत. आपण अशा लोकांना आपल्या आयुष्यात किती जागा द्यायची? कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची दिशा तुम्ही ठरवणार आहात आणि तुमच्या आयुष्यात कोण राहील हे सुद्धा फक्त तुम्ही ठरवू शकता. आज आपण अशा 5 प्रकारच्या लोकांबद्दल बोलणार आहोत ज्यांच्यापासून थोडं अंतर ठेवणं कधी-कधी आपल्या आयुष्यासाठी खूप चांगलं असतं. पहिलं 1. भावनिक छळ करणारी लोक. भावनिक छळ करणारे लोक सर्वात धोकादायक असतात. हे लोक तुमच्यावर ओरडत नाहीत आणि तुमच्यासोबत भांडतही नाहीत, पण ते तुमच्या भावनांशी खेळतात. कधी तुमच्यावर उपकार दाखवतात, कधी तुम्हाला दोषी वाटायला लावतात. उदाहरण सांगते, तुम्ही तुमच्यासाठी एखादा निर्णय घेतला तर ते लगेच म्हणतील, तुला आमची काळजी नाही आहे किंवा तू खूप बदललायस. अशा शब्दांनी ते तुमच्यावर भावनिक दबाव आणतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो माणूस खरंच तुमच्यावर प्रेम करतो ना, तो तुमच्या भावनांचा आदर करतो, छळ करत नाही. म्हणूनच अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवणं हे स्वार्थीपणा नाही आहे, तर ते स्वतःचं मानसिक आरोग्य जपणं आहे. हे सर्वात घातक लोक असतात. हे लोक तुम्हाला नेहमी असं भासवतात की तुम्हीच चुकीचे आहात. मी तुझ्यासाठी काय काय केलं असं वारंवार म्हणून ते तुम्हाला अपराधी वाटायला लावतात काही आणि तुमचं शोषण करतात. हे लोक तुमच्या प्रेमाचा फायदा घेत असतात. आता दुसरा नंबर, काड्या करणारे आणि अफवा पसरणारी लोक. अशा प्रकारची लोक प्रत्येक ठिकाणी असतात. त्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यात शांतता दिसली की खूप त्रास होतो, म्हणून ते कधी एखाद्याबद्दल चुकीचं बोलतात किंवा कधी अफवा पसरतात. कधी कधी 2 लोकांमध्ये भांडणं लावतात. त्यांना दुसऱ्याचं सुख कधीच बघवत नाही. पण तुम्ही विचार करा, जो माणूस दुसऱ्याबद्दल तुमच्यासमोर वाईट बोलतो, तो तुमच्याबद्दल दुसऱ्यांसमोर काय बोलत असेल? म्हणूनच अशा लोकांपासून शांतपणे दूर राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्याशी भांडू नका, वाद तर अजिबात घालायचा नाही. फक्त तुमची मर्यादा ठेवा, कारण तुमची शांतता कोणत्याही वादापेक्षा जास्त मौल्यवान आहे. हे लोक तुमच्यासमोर दुसऱ्याची बदनामी करतात. ते दुसऱ्यांसमोर तुमची बदनामी नक्कीच करत असणार. या लोकांना तुमच्या घरातील वाद वाढवण्यात खूप मजा वाटते. अशा काड्या करणाऱ्या लोकांपासून तुमच्या घराचे दरवाजे आणि तुमच्या मनाचे कोपरे आजच बंद करा. तिसरी लोक, फक्त गरजेपुरती आठवण काढणारे. काही लोक असे असतात की जेव्हा त्यांना तुमची गरज असते ना तेव्हाच ते फोन करतात, तेव्हाच भेटतात. बाकी वेळ त्यांना तुमची आठवणसुद्धा येत नाही. पण अडचण आली की ते म्हणतात, तूच माझा खरा मित्र आहेस. अशा नात्यांमध्ये समतोल नसतो. नातं म्हणजे दोघांनी एकमेकांसाठी उभं राहणं. जर एखादा माणूस फक्त त्याच्या फायद्यासाठी तुम्हाला आवडत असेल
तर तिथे थोडा विचार करणं गरजेचं आहे. तुमची किंमत फक्त गरजेपुरती नसावी. तुम्ही एखाद्याच्या आयुष्यात पर्याय म्हणून नाही आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. हे लोक तुमच्या आयुष्यात तेव्हाच येतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. मदतीसाठी ते तुमच्या पाया पडतील, पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा ते मोबाईलसुद्धा उचलणार नाहीत. अशा स्वार्थी लोकांसाठी आपली शक्ती आणि वेळ वाया घालवणं आजच बंद करा. चौथी गोष्ट, टोमणे मारणारे आणि कमी लेखणारे. अशा लोकांना दुसऱ्यांच्या यशाने खूप त्रास होत असतो, म्हणूनच ते नेहमी दुसऱ्यांना टोमणे मारतात. आता उदाहरण सांगते. तुम्ही काही चांगलं केलं तर ते म्हणतील, अरे ते काही मोठं नाही आहे, सगळेच करतात, किंवा तुझ्यामुळे नाही, नशिबामुळे तू पास झालेस. अशा लोकांचा उद्देश एकच असतो, तुमचा आत्मविश्वास कमी करणं. पण नेहमी लक्षात ठेवा, ज्यांचा स्वतःवर विश्वास नसतो तेच दुसऱ्यांचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतात. म्हणून अशा लोकांचा शब्द मनावर घेऊ नका. तुमच्या कामावर लक्ष द्या, तुमच्या स्वप्नांवर लक्ष द्या. कारण यश हेच अशा लोकांना दिलेलं सर्वोत्तम उत्तर असतं. तुम्ही कितीही चांगलं करा, हे लोक तुमच्या चूक काढणारच. भाजी छान झाली आहे पण मीठ थोडं जास्त असतं तर बरं झालं असतं, किंवा लहान मुलगा आहे पण अजून कष्ट घेतले असते, तर हे लोक तुमच्या आत्मविश्वासाला तडे देतात. त्यांना तुमचं यशच बघवत नाही, म्हणून ते टोमणे मारून तुमची किंमत कमी करण्याचा प्रयत्न करतात. 5. सतत तक्रारी करणारी लोक. काही लोकांना आयुष्यात कितीही मिळालं तरी ते नेहमी तक्रार करत असतात. त्यांना हवामानाबाबत तक्रार, लोकांमध्ये तक्रार, नशिबात तक्रार, कामात तक्रार. जर तुम्ही अशा लोकांसोबत जास्त वेळ घालवलात तर त्यांची नकारात्मकता तुमच्यावर परिणाम करते. हळूहळू तुमचं मन खट्टू होतं. म्हणूनच तुमच्या आयुष्यात सकारात्मक लोक असणं खूप महत्त्वाचं आहे, जे तुम्हाला नेहमी प्रेरणा देतील, तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवतील आणि तुमच्या यशात आनंद मानतील. हे लोक तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी कधीच बघत नाही. सासू वाईट, नणंद वाईट, पती असा वागतो, माझं नशीबच खराब आहे, हे रडगाणं पूर्णपणे थांबवा. हे रडगाणं त्यांचं कधीच थांबत नाही. तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलता तेव्हा तुमची सकारात्मकता संपते आणि तुम्हालाही सगळं जग वाईट वाटायला लागतं. यांच्या नकारात्मकतेचा संसर्ग स्वतःला होऊ देऊ नका. प्रत्येक वेळी कोणाला आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकणं गरजेचं नसतं, पण काही वेळा अंतर ठेवणं खूप गरजेचं असतं. कारण तुमची शांतता खूप मौल्यवान आहे. तुमचं मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं आहे आणि तुमचं आयुष्य अमूल्य आहे. म्हणूनच तुमच्या आयुष्यात अशा लोकांना स्थान द्या, जे तुम्हाला खाली खेचणार नाहीत तर वर उचलतील, जे तुम्हाला तोडणार नाहीत तर जोडतील, जे तुम्हाला कधीच कमी लेखणार नाहीत तर तुमची किंमत ओळखतील. कारण शेवटी तुम्ही ज्या लोकांसोबत राहता तसंच तुमचं आयुष्य बनतं. म्हणूनच योग्य लोक निवडा, योग्य वातावरण निवडा आणि स्वतःचं आयुष्य सकारात्मकतेने भरून टाका. त्यांच्याशी फक्त कामापुरतं बोला. स्वतःच्या खाजगी गोष्टी शेअर करणं बंद करा. कोणालाही तुमचं मन दुखावून खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. जे लोक तुम्हाला प्रेरणा देतात, जे तुमच्या पाठीशी उभे राहतात, अशा लोकांशी मैत्री वाढवा. तुमचं मन हे तुमचं मंदिर आहे, जिथे कोणालाही प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही
हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुम्ही कोणालाही बदलू शकत नाही, पण स्वतःला त्यांच्यापासून वाचवू नक्की शकता. स्वतःची किंमत ओळखली की चुकीची माणसं आयुष्यातून आपोआप गळून पडतात. तुम्ही एक सामर्थ्यवान स्त्री आहात. कोणाच्याही शब्दांमुळे स्वतःचा आनंद कमी होऊ द्यायचा नाही. आयुष्यात पुढे जायचं असेल तर कानाला कापूस लावून चालायला शिका, कारण अर्धे लोक तुमचं मन तोडण्यासाठी बसलेले असतात. तुमच्या आयुष्यातून निघून जाणाऱ्या प्रत्येक माणसासाठी रडत बसू नका. काही वेळा कचरा बाहेर गेल्याशिवाय घर काही स्वच्छ दिसत नाही. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा परिस्थिती बदलण्याची जिद्द बाळगा. एकदा स्वतःवर विश्वास ठेवून तर बघा, संपूर्ण जग तुमच्या मागे उभं राहील. तुमच्या आयुष्यात यापैकी कोणती व्यक्ती आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या प्रत्येक मैत्रिणीला हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून कोणाचं तरी आयुष्य वाचू शकेल. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नेहमी हसत राहा. पुन्हा भेटूया